इमेज यूज करायची त्या टायमाला आपण काय करणार, एक स्टॅटिक नावाचा एक फोल्डर असतो आपल्याला, तो क्रिएट करतो. ठीक आहे, स्टॅटिक फाइल्स फाइल्स DIRS स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्टॅटिक स्लॅश ठीक आहे. आता मी काय करतो, फोल्डर बनवतो. जसा आपण टेम्पलेटचा बनवला होता तसा फोल्डर कोणाचा बनायचा होता, स्टॅटिकचा बनवला. स्टॅटिकचा फोल्डर. आता सेटिंगचं काम माझं झालं. मला काय अडचण आहे सेटिंगचं नाहीये. ठीक आहे, मी आता जी आपलं ही फाईल आहे, ठीक आहे, URL ओपन करतो. ठीक आहे, फ्रॉम माय ॲप इम्पोर्ट करतो व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. पाथ एक एम्प्टी पाथ बनवतो होम साठी. ठीक आहे, कॉमा व्ह्यूज डॉट होम. आता होम नावाचं एक फंक्शन बनवतो. आता मी काय केलंय, इथं बनवलं. ठीक आहे, URL बनवली. मला काय करायचं, फंक्शन म्हणायचं आहे. माय ॲप मध्ये जे आपलं व्ह्यूज आहे, ठीक आहे, त्याच्यात आलो. ठीक आहे, आता एक फंक्शन बनवतो होम नावाचा. त्याला रिक्वेस्ट देतो, रिटर्न रेंडर रिक्वेस्ट कॉमा होम डॉट HTML. होम डॉट HTML केलं, कॉपी केलं. ठीक आहे, आता आलो कशात, आता होम डॉट HTML आपलं कशात बनायची, ते आपलं टेम्पलेट फोल्डर आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये एक फाईल बनवायची होम डॉट HTML नावाची. ठीक आहे, ठीक आहे. आता होम पेज मध्ये मी एक लिंक बनवतो. ठीक आहे, अँकर टॅग घेतो. ठीक आहे, त्यात टाकतो HREF. ठीक आहे, स्लॅश मोबाईल. मोबाईल. ठीक आहे, आता या टाकतो बटन. टाकलं, बटनला क्लोज केलं. एक बनवलं ऍड मोबाईल. ठीक आहे, आता बघून माझं येतंय कसं, लिंक ब्राउझरला आलो. ठीक आहे, माझं एक बटन आलं. ठीक आहे, जसं मी ऍड वर क्लिक करेन, आता ते काय करतं, मोबाईल नावाचे एक पाथ सापडतो. त्याला पाथ सापडला का, नाही सापडला. ठीक, मला एक पाथ बनवावा लागणार आता. URLs मध्ये आलो, URL मध्ये एक पाथ बनवतो. पाथ आलो, सिंगल कोड मोबाईल स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट मोबाईल, लास्टला कॉमा दिला. ठीक आहे, आता व्ह्यूज मध्ये मला काय बनायचं, फंक्शन बनवायचं आहे. फंक्शन बनवतो, डेट मोबाईल, रिक्वेस्ट दिली त्याला. ठीक आहे, रिटर्न काय करू आता, रेंडर. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट पास केली, कोमा. ठीक आहे, मोबाईल डॉट HTML ची फाईल बनवतो. ठीक आहे, आता त्याच्यात आपलं काय राहणार, पूर्ण हे राहणार आपले फॉर्म इथं. ठीक आहे, आता एक फॉर्म घेतो. आधी त्याच्या आधी एक H1 टॅग मध्ये टाकतो, H1 ऍड न्यू मोबाईल. ठीक आहे, ऍड न्यू मोबाईल टाकलं, ब्राउझर रिफ्रेश केलं, माझं आलं पेज ऍड न्यू मोबाईलचं. ठीक आहे, बॅक गेलो, त्याच्यात लिंक आली. ठीक आहे, क्लिक केलं, आलं माझं
ॲड न्यू मोबाईल पेज. ठीक आहे. आता मी काय करतो इथं, मला फॉर्म बनायचा आता त्याच्या डिटेलसाठी एक फॉर्म टॅग येतो. फॉर्मला आता काय तिथे ॲक्शन द्यायची, ॲक्शन स्लॅश सेव्ह मोबाईल, सेव्ह मोबाईल स्लॅश. मेथड कोणती यूज करणार मी आता, मेथड पोस्ट. ठीक आहे. गेट मेथडचं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे. आपल्याला आता इमेज पण यूज करायची. मी काय यूज करणार, एनसी टाईप मल्टी मार्क फ्रॉम डेटा. ठीक आहे. ही त्यावेळेस कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला इमेज यूज करायची असते फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग त्या टायमाला आपल्याला एक पीपी इन्स्टॉल पिलो पण करावं लागतं इमेजसाठी. ठीक आहे. आता मी काय करतो, एंटर एक फॉर्म बनवतो, एंटर मोबाईल, मोबाईल मॉडेल. ठीक आहे. आता मोबाईलचं हे असते, मॉडेल्स असतात. ठीक आहे. जसे विवोचे व्ही सिरीज आहे, वाय सिरीज आहे, एक्स सिरीज आहे. ठीक आहे. सॅमसंगची यस आहे, ए सिरीज आहे. ठीक आहे. म्हणजे असते ते कंपनीचे नाव असतात काही, विवो सॅमसंग झालं. ठीक आहे. ॲपल. ठीक आहे. आता आयफोन आहे. ठीक आहे. आता कसं ती एक सिरीज आहे कोणती, 15. 15 सिरीजमध्ये कोणती येते, 15 येते, 15 प्रो येतो, 15 प्रो प्लस, 15 प्लस पण आलेला आहे. ठीक आहे. असे बरेच येते, 15 मिनी, असे बरेच सिरीज येतात त्या 15 सिरीज. ठीक आहे. त्याला इनपुट घेतो. ठीक आहे. इनपुट टाईप, टाईप टेक्स्ट, त्याला नेम देतो. ठीक आहे. मोबाईल मॉडेल, मोबाईल मॉडेल. ठीक आहे. आता त्याच्या आधी मी काय करतो, जस्ट नॉर्मल. ठीक आहे. एक कंपनी घेतो, एंटर कंपनी, एंटर मोबाईल, एंटर मोबाईल कंपनी. इनपुट घेतो, इनपुट टाईप टेक्स्ट. ठीक आहे. त्याला नेम देतो. ठीक आहे. मोबाईल कंपनी. ठीक आहे. मोबाईल कंपनी घेतला. ठीक आहे. आता मोबाईल कंपनी झालं, मोबाईल मॉडेल झालं. ठीक आहे. आता घेतो मोबाईलचं जवळपास. ठीक आहे. मोबाईल मॉडेल झालं, मोबाईल कंपनी, मोबाईल प्राइस घेतो, प्राइस. मोबाईल प्राइस, मोबाईल अजून रॅम. परत आपल्या स्टोरेज एक मेन असतं मोबाईलचं. ठीक आहे. त्या रॉम पण म्हणते एम कॅपिटल. रॉम, हा रॉम म्हणजे स्टोरेज, रॅम रॉम. ठीक आहे. परत नंतर त्याचा इमेज घेतो. ठीक आहे. आता एवढ्या फील्ड बाद झाल्या आपल्या. ठीक आहे. तर आय एम जी मोबाईल इमेज. आता बटन देतो. ठीक आहे. आता सेव्ह करण्यासाठी मी काय करतो, बटन देतो, सेव्ह म्हणतो त्याला, सेव्ह मोबाईल. आता मी जस्ट चेक करतो माझा फॉर्म आला का. ठीक आहे. माझा फॉर्म तर आला. ठीक आहे. आता मी लास्टला त्याला एक बिआर टॅग देऊन टाकतो. ठीक आहे. बिआर
त्याच्या आधी एक बी आर देतो. दोन दोन बी आर दिले. आता चेक करतो माझा फॉर्म. ठीक आहे, माझा फॉर्म एका लाईनीत आला. ठीक आहे, ठीक आहे, बी आर दिले म्हणून. ठीक आहे, बी आरचं काम काय असतं? लाईन ब्रेक करण्याचं काम असतं. ठीक आहे, आता माझा फॉर्म आला. मी काय करतो, फॉर्मला सेव्ह करतो माझा. ठीक आहे, सेव्ह मोबाईल. ठीक आहे, आलो व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, हे फंक्शन म्हणतो सेव्ह मोबाईल नावाचं. ठीक आहे, रिक्वेस्ट देतो. ठीक आहे, आता रिटर्न. रिटर्न काय करणार मी आता? एक तर रिडायरेक्ट करू शकतो किंवा एच टी पी रिस्पॉन्स. आधी एच टी पी रिस्पॉन्स करतो. रिस्पॉन्स रिस्पॉन्स डेटा सेव्ह. डेटा सेव्ह. ठीक आहे, आता काय करतो मी, जे आपलं एच टी पी रिस्पॉन्स आहे त्याला क्विक पिक थ्रू काय करतो, फ्रॉम डिजेंगो डॉट एच टी पी इम्पोर्ट एच टी पी रिस्पॉन्स. इम्पोर्ट केलं. ठीक आहे, लाईन नंबर 1 ला इम्पोर्ट झाला तो. ठीक आहे, आता मी जसा फॉर्म फिल करेन. ठीक आहे, मला काही न्यूएस्ट मोबाईल घेतो रेड मॅजिक. ठीक आहे, 9 प्रो. ठीक आहे, 88 प्राइस घेते जी. रॅम घेतला 12 GB नॉर्मल. ठीक, रॉम 256. आता मोबाईल इमेजला माझ्या काय झालेलं आहे, टेक्स्ट फील्ड आलेले. ठीक आहे, मला कोणती फील्ड पाहिजे आता इथं? फाईल. ठीक आहे, फाईल फील्ड आहे. ठीक आहे, रिफ्रेश केला, ऍड मोबाईलवर आलो. ठीक आहे, फाईलच सेव्ह नाही झाली माझी. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर एक सर्कल आलेलं आहे. ठीक आहे, आता मी फाईल सेव्ह करतो. आता रिफ्रेश करतो, माझं आलं. ठीक आहे, रेड मॅजिक घेतला 9 प्रो, प्राइस 88,000, 12 GB रॅम घेतला त्याचा. ठीक आहे, 256 एस एस डी आणि इमेज घेतली. आता इमेज माझ्याकडं मोबाईलच्या नाही तर शक्यतो. ही इमेज टाकली आपली आणि डेटा मोबाईल सेव्ह केला. मोबाईल सेव्ह केलं, मला तो रिस्पॉन्स काय देणार? ठीक आहे, रिस्पॉन्स द्यायच्या आहे त्यामुळे वॉर्निंग दिली. ठीक आहे, आपल्याकडून काय राहिलेलं आहे, सी एस आर एफ टोकन राहिलेला आहे. ठीक आहे, हे दिलेलं आहे सी आर एफ टोकन, सी एस आर एफ टोकन मिसिंग. ठीक आहे, मग आपलं सी एस आर एफ टोकन कुठं टाकायचं? इथं टाकलं, परत सेव्ह केले. आता रिफ्रेश केला. ठीक आहे, परत रिफ्रेश केला. परत ते काय करतो मी, डेटा फिल करतो. ठीक आहे, 256 प्राइस, मोबाईलचं इमेज घेतली. डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? नाही सर. आता मी काय करतो, आता तो डेटा मॉडेल थ्रू सेव्ह करतो. ठीक आहे, एक मॉडेल बनवतो. डेटा कॉपी केला. आता मॉडेल फाईल ओपन केली मी. ठीक आहे, क्लास मोबाईल, मोबाईल मॉडेल, त्याच्यामध्ये मॉडेल डॉट मॉडेल. त्या फील्ड पेस्ट केल्या इथं. ठीक आहे, इक्वल्स मॉडेल डॉट, मी आता फील्ड कोणती यूज करणार, कॅर फील्ड. ठीक आहे, कॅर फील्ड मध्ये मॅक्स लेंथ. ठीक आहे, मॅक्स लेंथ देतो 100. ठीक आहे, आता मी जी प्राइस आहे, ठीक आहे, प्राइसला मी आता इथं इंटिजर फील्ड यूज करतो. आता इथं यूज करू शकतो इंटिजर फील्ड. ठीक आहे, इंटिजर फील्ड एम्प्टी. ठीक आहे, मी रॅमला पण यूज करू शकतो.
रॅमला पण यूज करू आणि रोमला पण यूज करू शकतो. दोन्हीकडे पण यूज करू शकतो मी. ठीक आहे. आता इमेज फील्ड आहे. इमेज फील्डला करतो मॉडेल्स डॉट, आपली कोणती फील्ड आहे, इमेज फील्ड आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आपलं अपलोड टू स्टॅटिक, स्टॅटिक स्लॅश. ठीक आहे. अपलोड केलं स्टॅटिकला. ठीक आहे. आता मी जे आपलं मॉडेल आहे, ठीक आहे, त्याला मायग्रेशन करून घेतो, मायग्रेट करून घेतो त्याला. ठीक आहे. पण त्याच्या आधी मला काय करावं लागतं ते pip इन्स्टॉल पिलो. ठीक आहे. त्याने मला दिलेलं आहे वॉर्निंग. ठीक आहे. ही कमांड अशी टाका pip इन्स्टॉल पिलोची. ठीक आहे. आणि इन्स्टॉल करून घ्या त्याला. ज्यावेळेस आपण इमेज हे करतो, ठीक आहे, यूज करतो, त्या टायमाला आपल्याला पिलो इन्स्टॉल करणं कंपल्सरी आहे. इन्स्टॉलेशन चालू. झालं ते इन्स्टॉल. मी त्याला मायग्रेशन करून घेतो. मायग्रेट. मायग्रेशन. py मेक राहिलं, मेक मायग्रेशन. ठीक आहे. माझा काय झाला, मॉडेल क्रिएट झाला, क्रिएट मॉडेल, जे आपण मोबाईल मॉडेल बनवला होता तो क्रिएट झाला. त्याला मायग्रेट करून घेतो. मायग्रेट केलं. ठीक आहे. आणि परत एकदा रन करतो सर्व रन केला. आता रिफ्रेश करतो. आता मी काय करतो, तो डेटा सेव्ह करतो. ठीक आहे. आलो व्ह्यूज मध्ये. ठीक आहे. आपली सेव्ह मॉडेल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मोबाईल व्हेरिएबल बनवतो. मोबाईल इक्वल्स मॉडेल्स डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे, नाही, मॉडेल डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे, मोबाईल मॉडेल. मोबाईल. ठीक आहे. मॉडेल इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे. फ्रॉम डेमो प्रोजेक्ट डॉट ॲप इम्पोर्ट मॉडेल. मला इथं काय डेमो प्रोजेक्टची गरज नाही, तर मी जर याला जर नाही काढलं तर तो काय करतो, मला एरर देतो. ठीक आहे. मॉडेल्स. ठीक आहे. आता डेटा सेव्ह करायचा मला. ठीक आहे. आपला डेटा कोणता आलेला आहे, आपलं मॉडेलमध्ये बघा आपल्याकडं. ठीक आहे. मोबाईल कंपनी आहे. ठीक आहे. पुन्हा कॉपी केलं, यूजमध्ये आलं, यूजमध्ये पेस्ट केलं त्याला. ठीक आहे. इक्वल्स रिक्वेस्ट डॉट, आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, पोस्टमध्ये आलेला आहे. ठीक आहे. पोस्ट ऑफ, ज्याच्यामध्ये आला त्याचा डेटा, कंपनी, आणि लास्टला कोमा. ठीक आहे. पण इमेज आपली कशात आलेली, फाईलमध्ये आली. इमेज आपली फाईलमध्ये आलेली. ठीक आहे. मोबाईलला सेव्ह करतो, मोबाईल डॉट सेव्ह. झाला माझा डेटा सेव्ह पूर्ण. ठीक आहे. आता मी काय करतो, त्याला रिडायरेक्ट करून देतो. ठीक आहे. त्याला काय करतो, रिडायरेक्ट करतो. पुन्हा कोणत्या पेजवर करतो मी, जे पण आपलं मोबाईलचं पेज आहे, स्लॅश मोबाईल. रिडायरेक्टला पण मी काय करतो, इम्पोर्ट करून घेतो पिक्स थ्रू. ठीक आहे. त्याला माझं इम्पोर्ट, जसं मी डेटा सेव्ह करेल तसं माझं पुढे येईल.
डायरेक्ट मोबाईलच्या पेजवर. ठीक आहे. आता मी काय करतो, तो डेटा जो आलेला आहे तो कशामध्ये प्रिंट करायचा मला, टेबलमध्ये. मग मला टेबल कुठं बनवू, एक नवीन ठीक आहे टेबल बनवतो. आता टेबल जर बनवायचं आहे मला काय करणार, डेटा न्यावा लागणार तिला. ठीक आहे, मोबाईल पेजवर. ठीक आहे, मी मोबाईल व्हेरिएबल घेतला, मोबाईल मॉडेल डॉट मॉडेल डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, मोबाईल मॉडेल आहे, तिथून डेटा आणला डॉट ऑब्जेक्ट्स मध्ये डॉट ऑल. ठीक आहे, डेटा पूर्ण काय तर माझा आला. आता मी काय करतो, ओबीजे मध्ये पास करतो, ओबीजे इक्वल्स करले ब्रॅकेट डबल कोड मध्ये मोबाईल, मोबाईल इक्वल मोबाईल. ठीक आहे, मी आता डेटा आणला, पण काय पास करून देतो, कॉमा ओबीजे ऑब्जेक्टला पास करून दिलं, डेटा सेव्ह केला. आता मोबाईल डॉट एचटीएमएल द्या. ठीक आहे, आता मला काय करायचं, हे फॉर्म क्रिएट करायचा आहे. तीच फॉर्म सॉरी टेबल एक क्रिएट करतो. ठीक आहे, टेबल घेतला. ठीक आहे, त्याला विड्थ देतो किंवा बॉर्डर, बॉर्डर 1 दिली. ठीक आहे, आणि विड्थ दिली इक्वल्स 100%. ठीक आहे, 100% त्याला विड्थ दिली. ठीक आहे, आता येतं टी आर, टेबल रो, नंतर टी एच, टेबल हेडिंग. ठीक आहे, आधी एस आर एन घेतो, सिरियल नंबर घेतला. ठीक आहे, नंतर आपलं काय, मोबाईल कंपनी. ठीक आहे, मोबाईल कंपनी, मोबाईल मॉडेल. मोबाईल मॉडेल झाल्यानंतर कोणते आपले फील्ड आहे, प्राइस आहे. प्राइस घेतला. आता प्राइसच्या नंतर काय आपलं रॅम आहे, रॅमच्या नंतर रॉम, प्राइस रॅम रॉम, आणि लास्टला इमेज आहे, मोबाईल इमेज. ठीक आहे, इमेज घेतली. ठीक आहे, आता माझा जर काय झाला, टेबल तर क्रिएट झाला. ठीक आहे, आता मी काय करतो, फॉर लूप स्टार्ट करूया. फॉर आय इन मोबाईल, आपलं मोबाईल मध्ये डेटा आलेला आहे. ठीक आहे, तो एंड पण करतो फॉर लूपचा. एंड फॉर, एंड केला फॉरचा. आता त्याच्या आतमध्ये मला काय स्टार्ट करायचे, टी आर, टेबल रो, आणि टेबल रोच्या आतमध्ये काय राहील माझा, टेबल डेटा टी. ठीक आहे, आपलं स्टार्टिंग काय राहील, फॉर लूप डॉट काउंटर, फॉर लूप डॉट काउंटर. फॉर लूप डॉट काउंटर टाकलं. ठीक आहे, नंतर आपला राहील टेप, जे आपला डेटा येणार आहे आता, टी डी टेबल डेटा मध्ये आपला डेटा कोणता आहे आता, आय डॉट, आपलं मोबाईल कंपनी, मोबाईल कंपनी. ठीक आहे, मोबाईल कंपनी नंतर कोण आहे आपला, मोबाईल मॉडेल, मोबाईल मॉडेलच्या नंतर कोण आहे आपला, मोबाईल प्राइस. ठीक आहे, मोबाईल प्राइसच्या नंतर कोण आहे आपला, रॅम, रॅमच्या नंतर रॉम, नंतर इमेज आहे. ठीक आहे, आय एम जी. माझा पूर्ण काय झाला, डेटा आता इथं आणला मी. ठीक आहे, आता मी काय करतो, फॉर्म फिल करतो. रेड मॅजिकची 9 प्रो 88,000, रॅम घेतला 12, स्टोरेज 256, चूज इमेज. ठीक आहे, एक इमेज घेतली,
सेव्ह केला. माझा डेटा आला पूर्ण, फक्त इमेज नाही आली. ठीक आहे. जर आपल्याला जर इमेज जर घ्यायची असली तर मला काय काय करावं लागेल, जे आपला टीडीच्या आतमध्ये एक इमेज टॅग घालावा लागेल. आय एम जी टॅग घेतला. ठीक आहे. एस आर सी म्हणजे डबल कोड मध्ये काय टाकायचं आपल्याला, स्लॅश जी आपली इमेज आहे, इमेजची जी लिंक म्हणजे जिथून डेटा आलेला आहे तो टाकला. ठीक आहे. त्याला विड देतो. विड कंपल्सरी द्यावाच लागते शक्यतो, नाही तर ते इमेज जी पाच इमेज आहे ही आपली इमेज लय मोठी साईज घेते. आली माझी इमेज.